हॅलो ऑल नेटिव्ह स्टुडंट, वेलकम टू चित्रपती एज्युकेटर. आय एम डॉक्टर प्रवीण कदम. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत. तो म्हणजे चॉईस फिलिंग आणि प्रेफरन्स लिस्ट टाकणं. हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कसं असतं, नीट यूजीमध्ये सर्वात इम्पॉर्टंटली काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये चेक असते चॉईस फिलिंग करणं. कारण की कसं असते, मार्क आलेले राहतात, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म पण भरता, पण चॉईस फिलिंग करता वेळेस बरेच विद्यार्थी चुका करतात. त्यामुळे त्यांना ते पुढचे 5 वर्ष खूप हालाकीचे जगावे लागतात, म्हणजे खूप हालाकीमध्ये जातात त्यांची चॉईस फिलिंग जर व्यवस्थित नसेल तर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं माहिती आहे का, चॉईस फिलिंग बनवतात, व्यवस्थितरित्या बनवतात, पण चुकून काय करतात, उलटी चॉईस फिलिंग टाकतात. म्हणजे त्यांना मार्क चांगले असून पण त्यांची जे कॉलेज पाहिजे ते भेटत नाही. चुकून अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचा होते. आणि कसं असते, चॉईस फिलिंग करता वेळेस कॉलेज किती दूर आहे सिटीपासून, आपल्याला अपडाऊन करणं व्यवस्थित राहील का, कधी जर इमर्जन्सीला यावं लागेल तर. त्यानंतर कनेक्टिव्हिटी कशी आहे त्या सिटीची, त्याच्यानंतर तिथे पेशंट फ्लो कसा आहे कॉलेजला. एमबीबीएसची जेव्हा काउन्सिलिंग करतात त्यावेळेस हा पेशंट फ्लो हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी हे एक टॉपिक पण महत्त्वाचा असतो. कारण कसं, इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला घरी वगैरे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता का, कारण की कमीत कमी तुम्हाला 5-5.5 वर्ष तिथे काढायचे असेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एक लक्षात घेणं खूप गरजेचं असतं की बाबा हे टॉपिक येऊ शकतात का. त्यानंतर तिथलं टीचिंग स्टाफ वगैरे कसा आहे, त्यानंतर तिथलं इन्व्हायरमेंट कसं आहे, त्याच्यामधलं हॉस्पिटलचं इन्व्हायरमेंट कसं आहे, हॉस्पिटलचा स्टाफ वगैरे कसं आहे, हे फॅक्टर खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर कॉलेजची फीस, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं असतं, प्रायव्हेट कॉलेजची फीस न बघताच कॉलेज टाकून देतात. त्यानंतर त्यांना तिथे गेल्यानंतर इश्यू येतो की बाबा ही फीस एवढी तुम्हाला भरावी लागणार. मग त्यांचं कसं, त्यावेळेस ते घाबरून जातात. त्यामुळे कसं, प्रायव्हेट कॉलेजची फीस व्यवस्थित बघा अगोदर. त्यानंतर तुम्ही विचार करा की तुमची तेवढी भरण्याची क्षमता आहे का. तेवढी क्षमता असल्यानंतर ते कॉलेज टाका. कारण की तुमचं फर्स्ट इयरला तर लोन पास होणार नाही, तुम्ही सेकंड इयरपासून लोन घेऊ शकता, पण फर्स्ट इयरला तुम्हाला भरता वेळेस पूर्ण फीस भरावी लागेल. कोणत्याही कॉलेजवाला प्रायव्हेट कॉलेज असेल तर, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपण त्याला म्हणतो, तिथे तुम्हाला फीस अशी एकदम माफ नसते. काही ना थोड्या प्रमाणात फीस भरावीच लागते. तर त्यावेळेस तुम्ही तेवढी फीस भरू शकता की नाही हे अगोदर विचार करूनच कॉलेज टाका. प्रेफरन्स लिस्टमध्ये एकदम प्रॉपर लिस्टमध्ये टाका. कारण कसे, प्रत्येक प्रेफरन्स लिस्टमध्ये पहिल्यांदा तुम्ही मुंबईचे कॉलेज टाकले तर मुंबईमध्ये ठीक आहे, तुमचं मुंबईचा पेशंट फ्लो वगैरे चांगला आहे, तर तिथले तुमचा राहण्याचा खर्च भागू शकतो का. कारण की मुंबईसारख्या ठिकाणी राहायला लागलं तर जवळपास 20-25 हजार रुपये महिन्यात येतोच जवळपास. तेवढा खर्च तुम्हाला झेपू शकतो का. तर ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघूनच कॉलेज लिस्ट, प्रेफरन्स लिस्ट टाकावी लागेल. कारण की जेणेकरून तुम्ही तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पुढे चालून काही प्रॉब्लेम येणार नाही. या प्रत्येक गोष्टीचं लक्षात घेऊनच तुम्ही कॉलेज लिस्ट टाकायला घ्या. त्याच्यानंतर कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही, मुलींसाठी हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की हॉस्टेल आहे की नाही, कॉलेज सिटीपासून किती दूर आहे. कारण की जर कॉलेज सिटीपासून दूर असेल तर तुम्हाला हॉस्टेल सिटीची लाईफ जगायला भेटत नाही. त्यामुळे तो असं थोडंसं अवघड जातं. 4-5 वर्ष तिथे एक म्हणजे असं वेगळ्या भागामध्ये राहिल्यासारखं वाटतं. त्यामुळे कॉलेज सिटीपासून किती दूर आहे, कॉलेजला पेशंट फ्लो कसा आहे, त्याच्यानंतर कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, हॉस्टेल फॅसिलिटी चांगली आहे का, त्यानंतर सिनियर वगैरे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधून पण ते फायनल करू शकता. त्यानंतर किती बॅच आउट झालेले आहेत, किती बॅच तिथून एमबीबीएस पास आउट झालेले, हे पण बघणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त सिनियर असेल तेवढा तुम्हाला सपोर्ट असेल. पीजी आहे का तिथे हॉस्टेलला, पीजी असेल म्हणजे पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला तेवढं जास्त शिकायला भेटू शकतं. त्यामुळे अशा प्रत्येक गोष्टी बघूनच तुम्ही ते कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट घ्यायला पाहिजे. असं नसते की डायरेक्ट प्रेफरन्स लिस्ट टाकून दिली त्याच्यानंतर मी बघणारच नाही आणि फ्री एक्झिट आहे, काय व्हायला मी टाकून देतो, काही नसतं तसं नाही आहे करायचं. व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट टाकायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एका राऊंडला जर टाकली तर तुम्ही पुढच्या राऊंडला पण व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल की मला हे कॉलेजवर करायचं, ते कॉलेज खाली करायचं. अशा प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. प्रेफरन्स लिस्टमध्ये चुका व्हायला नको. कारण की एक जरी चूक झाली तरी तुम्हाला 4 वर्षासाठी महागात पडू शकते, 4 ते 5 वर्ष. कारण की तुम्हाला 5 वर्ष काढायचे. तर बरेच विद्यार्थ्यांचं चुकून वेदांता पालघर मेडिकल कॉलेज पडून जातं काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये, ते पण ते लास्ट राऊंडला टाकून देतात. मग त्याची फीस 16 लाख रुपये. तेवढी फीस कशी भरायची, काय करायचं. यामुळे प्रेफरन्स एकदम व्यवस्थित टाका. आणि कसं, यावर्षीपासून राऊंडचे नियम पण चेंज झाले. म्हणजे स्टे वेकन्सी राऊंडला जर तुम्हाला कॉलेज भेटलं ते कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे, तुम्ही सोडू शकत ना. सोडलं तर तुम्ही 2 वर्ष पुढील प्रोसेसमध्ये बॅन राहणार. त्यामुळे कॉलेज टाकतावेळेस एकदम विचार करूनच टाका. जर तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्याकडे योग्य मार्गदर्शन केले जाईल चॉईस फिलिंगबद्दल. तसेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असेच काउन्सिलिंग रिलेटेड माहिती घेऊया. लवकरच महाराष्ट्रामधील वेटरनरीची काउन्सिलिंग सुरू होईल. त्यामुळे जर त्याच्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट वगैरे रेडी करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.